मनुष्य हा समूहप्रधान समाजप्रधान व्यक्ती आहे. तो समाजात राहताना त्याच्या आवश्यक गुणांद्वारे पैसा कमवतो आणि इतर गोष्टींवरती पैसा खर्च करून आपल्या गरजा भागवतो. जर त्याला घर हवं तर घर बांधणारी काही मंडळी असतात, त्यांना तो द्रव्य देऊन त्यांच्याकडनं घर बांधून घेतो. त्याला स्वयंपाकात लागणारे जे अन्न पाहिजे तो विकत आणतो. त्याला कपडे हवे असतात ते विकत आणतो आणि एका कुठल्या तरी गुणाद्वारे तो पैसा कमवतो. अशी ही समाज व्यवस्था आज परिपूर्ण सुरेख आहे. ह्या समाज व्यवस्थेमध्ये सर्वजण आपल्या आपल्या जागी फार योग्य आहेत. जसे डॉक्टर आहेत, इंजिनियर आहेत, कलावंत आहेत, प्रत्येक क्षेत्रातले वेगळे तज्ज्ञ आहेत. ही आपली भूमिका आपल्या ज्ञानाद्वारे चोख बजवत आहेत. प्रत्येकाला आपलं योगदान देता येत आहे. प्रत्येक मानव ह्या सर्वांचा आधारे आपलं आयुष्य उत्तम जगण्याचा नक्की प्रयत्न करतो. पण ह्या स्थितीत एक अभाव नक्की आहे. तो म्हणजे एक आध्यात्मिक जीवन, एक समाजातला जो भाग आहे म्हणजे धर्म किंवा अध्यात्म किंवा ईश्वर यातली त्याची सत्यता त्याला अजूनही अज्ञात आहे. म्हणजे याचा अर्थ काय, आपण याला कसं आपल्या जीवनात स्वीकार करावा हे अजूनही त्याला समजत नाहीये. इथे त्याची फसगत आजही सुरू आहे. आपण वैद्यकीय क्षेत्र पाहतो ते फसगत नाही. कळतं की काय होतंय, तुमचं आजारपण काय, त्याला कुठल्या प्रकारची औषध आहेत, त्याला अनेक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. शैक्षणिक क्षेत्र घ्या, तिथे सुद्धा अनेक मार्गदर्शक उपलब्ध आहेत. त्यातली सत्यता कळून येते. पण आपल्याला सत्यता कळत नाही ती अध्यात्म क्षेत्रातली किंवा ईश्वरीय शक्तींची. तिथे मात्र आपण आजही अज्ञान आहोत. तिथे प्रत्येकाची बुद्धी ही गुंगच होत असते. त्याला निर्णय घ्यायला अडचण येतात की नेमकं काय, पूजा कशी करावी, मी मेडिटेशन कसं करावं, हे जीवनातले अभाव कसे दूर करावे, यासाठी तो सातत्याने ह्या जीवनाचा अवलंब करतो, त्याला स्वीकार करण्याचा प्रयत्न करतो. पण इथे मात्र तो नक्की फसणार आहे. कारण की हे ज्ञान खूपच अधांतरी आहे, हे परिपूर्ण नाहीच आहे. कारण आपल्याला ज्या गोष्टी कमी भासतात ह्या कमीच नाही आहेत. तुम्ही ज्या गोष्टींसाठी अध्यात्माचा आधार घेतात किंवा ईश्वरी शक्तींचा आधार घेतात किंवा ग्रह मंत्र ज्योतिष ह्या गोष्टींचा आधार घ्यायला जातात, हे अस्तित्वातच नाहीयेत. मग नक्की आपली तिथे गच्छंती होते, मनोवैज्ञानिक भंग होतो. कुठेतरी आपला कोणीतरी यूज करत जातो, आपला फायदा घेत जातो आणि हे सर्व निरंतर घडतं. आपल्या समाजामध्ये ही व्यवस्था फार सुरेख आहे. म्हणजे जी आपण व्यवहारिक पाहतो, वैज्ञानिक युग पाहतो किंवा कार्यरत युग पाहतो, हे सर्व छान आहे. मानवाची ही उपलब्धी अत्यंत प्रिय आणि सुंदर आहे. त्याच्यामुळे समाज व्यवस्था टिकते आणि चालते. परंतु जिथे आध्यात्मिक जीवन आलं तिथे आपली फसगत ही प्रत्येकाचीच होते, तुमचीच नव्हे, प्रत्येकाचीच आहे. कारण त्याला ते कळत नाही ना की आपण नेमकं काय शोध घेतोय, आपल्याला कसला शोध घ्यायचा आहे, मनशांती कशी असते, दुःख म्हणजे काय, अभाव म्हणजे काय, त्याच्या मागे जर त्याची ग्रहस्थिती जर तो शोध घेत असेल तर त्याचा नेमका अर्थ काय. त्या अज्ञानाचा शोध घेण्यामध्ये तो आपली वेळ, आपला पैसा, आपली मनोशक्ती खूप मोठ्या प्रमाणात खर्च करतो आणि नक्कीच त्याचा तिथे मनोभंग होणार आहे किंवा मनोहानी होणारच आहे. कारण ह्या सगळ्या गोष्टी खरोखर अपूर्ण आहेत. मग पूर्ण काय, जर मी हा विषय मांडते तर मला पूर्ण तो थोडंफार तरी कळालं असेल ना. मी हे कार्य सुरू केलं सुंदरम सृष्टीद्वारे. पूर्ण काय तर आपला मानवी जीवनातला काही रहस्यमय भाग जो मी शोधून काढला. मानवी जीवनात काही आहेत रहस्य, त्याचं जीवन कसं, तो बनला कसा, मानव नेमका आहे कसा, त्याला कसली गरज आहे, तो ईश्वराची मान्यता का मांडतो, त्याला ईश्वराची गरज काय, त्याला एकाग्रतेची गरज काय, त्याला धार्मिकतेची गरज काय. मी अशा गोष्टी व्यवस्थित मांडत आलो आणि हळूवारपणे ज्या लोकांना ह्या गोष्टी कळाल्या ते आता निर्भयपणे निसंकोचपणे आपली जगण्यातली ऊर्जा मिळवत आहेत. ते निरंतर प्रसन्न आहेत. त्यांना आता दुःख, भय, अभाव ह्या गोष्टींपासून ते आता अलिप्त होत चालले. मग मी जर यशस्वी ठरतो आहे तर मी नक्कीच काहीतरी योग्यच देत असेल ना. मग तुम्हालाही जर ते योग्य काय ते जाणून घ्यायचं असेल तर आपण चर्चा करूया. हे ज्ञान खरंच गरजेचं आहे. त्यात कुठलाही तंत्र मंत्र, जात पात, धर्म, हात चलाखी किंवा पूजापाठ असं काही नाही हो. फक्त आहे सुंदर चर्चा जी तुम्हाला समजणं गरजेचं आहे.
आणि मला माहिती आहे, एकदा जर तुमच्या लक्षात आलं ना, तुम्ही खरंच सुंदर आयुष्य जगणार आहात. तुमच्या आयुष्यामध्ये एकदा तरी ह्या गोष्टी ऐकणं खरंच गरजेचं आहे. कारण आता तुम्हाला भयमुक्त आणि एक प्रसन्न आयुष्य जगण्याची इच्छा असेलच. आणि आपण फसू नये, आपली फसगत होऊ नये, किंवा आपण कमीत कमी सत्य तरी जाणावं, एवढी तर नक्कीच इच्छा आपण धारण करा. मग अशी जर इच्छा असेल तर सुंदर सृष्टीला नक्की संपर्क करा. मी आपल्याला वेळ देतो. आपण थोडी चर्चा करूया आणि या विश्वाचा, चांगल्या विश्वाचा शोध पण घेऊया. शुभम भवतु.